नमस्कार, मी समीर कारेकर आपल्या पुढे घेऊन आलोय व्यावसायिक शेतीमध्ये थाई ऑल टाइम चिकू। मी आपल्या पुढे दाखवू इच्छितोय थाई ऑल टाइम चिकू। याला 12ही महिने सतत फुलोरा आणि फळधारणा चालू असतं। याची खासियत आहे की शेतकऱ्यांना हा व्यावसायिक दृष्टिकोनातून फायद्याचा यासाठी आहे। विदर्भातल्या वातावरणात काळ्या कसदार मध्यम भारी हलक्या जमिनीत सुद्धा हा तयार होणार रानटी जनावराचा कमीत कमी त्रास असणार हे पीक पिकल्यानंतर अतिशय गोड चविष्ट असं फळ। आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर शेतकऱ्यांना फायद्याचं असं पीक क्रांती बायोटेक शेतकऱ्यांचं अर्थकारण दुरुस्त करण्यासाठी या पिकाला विदर्भातल्या वातावरणात घेऊन आले। हा केळासारखा लांब असणारा चिकू आणि याची खासियत याच्यात एकच बी आहे। अतिशय गोड चविष्ट विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारं हे नवीन पीक क्रांती बायोटेक प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहेत। या व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतीमध्ये चिकू थाई हा का गरजेचा आहे ऑल टाइम याची जी गरज आहे हा अतिशय गोड चविष्ट आणि केळासारखा लांब आणि झुपक्याने लागणारं याचं फळ 12ही महिने सतत उत्पादन, त्यामुळे शेतकऱ्यांना 12ही महिने सतत पैशाचा फ्लो चालू राहील। हा वयाच्या 3ऱ्या वर्षीपासून सतत याला फळं येणं चालू होतात। व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना हे फायद्याचं पीक आहे। शेतकऱ्याचं अर्थकारण दुरुस्त व्हावं त्यासाठी आम्ही याला 10 बाय 10 फुटावर लागवड करून देतोय। व्यावसायिक दृष्टिकोनातून सांगायचं झाल्यास हा सतत 12ही महिने शेतकऱ्यांना वरदान ठरेल। सोबतच विदर्भातल्या वातावरणात हे तयार होणारं रानटी जनावर न खाणारं पीक आहे। आपणास सांगू इच्छितोय की विदर्भामध्ये शेतकऱ्यांचं पर कॅपिटा इन्कम वाढावं यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आम्ही या पिकाला नेऊ इच्छितोय। क्रांती बायोटेक शेतकऱ्यांना काय देत आहेत? एक लागवड करून देत आहेत, एक चांगलं तंत्रज्ञान देत आहेत, पीक पिकवून देण्याची हमी घेत आहेत, बाजारपेठ देत आहेत। शेतकऱ्यांना काय करायचं आहे? शेतकऱ्यांना स्वतःच्या पैशाने झाडं खरेदी करायची आहेत, त्यासाठी लागणारं औषधी त्याचा खर्च करायचा आहे, गड्डे खोदून द्यायचे आहेत झाडं लावायसाठी आणि त्याची देखरेख करायची आहेत। व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतीला प्राधान्य देण्यासाठी क्रांती बायोटेक याची लागवड 10 बाय 10 फुटावर करून देते। व्यावसायिक दृष्टिकोनातून 3ऱ्या वर्षीपासून मिनिमम जसं जसं झाड वाढेल याला उत्पादनात वाढ होत असते। हा चिकू व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांसाठी एक वरदान आहे। शेतकऱ्यांना सांगू इच्छितोय हा केळासारखा लांब असल्यामुळे आणि याची कीपिंग क्वालिटी जास्त असल्यामुळे याला विदेशात फार मोठी मागणी आहे। व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकरी जर या पिकाकडे वळलेच तर मी सांगू इच्छितोय की शेतकऱ्याचं अर्थकारण दुरुस्त होईल। क्रांती बायोटेक शेतकऱ्यांना 1-2 झाडं देत नाहीत। व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतीमध्ये क्रांती बायोटेक कमीत कमी 25 झाडं त्या पटीने पुढचे लागवड करून देते। एका एकरात 444 झाडं बसतात। सांगायचं म्हणजेच शेतकऱ्याचं अर्थकारण दुरुस्त होण्यासाठी हे पीक फार काळाची गरज आहे। आपण बघू शकता बाकी चिकूपेक्षा याचे पानं लांब असतात। या चिकूची जी खासियत आहे या व्हरायटीचं नाव आहे बनाना चिकू, थाई बनाना ऑल टाइम चिकू। हा लांब असा चिकू असतो आणि अतिशय गोड चविष्ट व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरणारं नवीन पीक प्रणालीमध्ये हा चिकू शेतकऱ्यांचा फायदाच आहे। सांगायचं झाल्यास शेतकरी यातून स्वयंपूर्ण होतील आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती करण्यासाठी तयार क्रांती बायोटेक करीत आहे। आम्ही YouTube चॅनलवर आहोत। हा व्हिडिओ
जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत जावा, व्यावसायिक दृष्टिकोनातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लागवड करावी, त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक 73 50 28 71 11, दुसरा संपर्क क्रमांक 73 50 28 61 11. मी मुख्य व्यवस्थापक समीर कारेकर आपल्या पुढे घेऊन येतो आहे क्रांती बायोटेक नवीन पीक प्रणाली. व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती फायद्याची व्हावी यासाठी शेतकऱ्यांना अर्थकारणात मोठा फायदा व्हावा आणि शेतकरी हा बागायतीमध्ये उतरावा यासाठी ही पीक प्रणालीमध्ये नवीन पीक देतो आहे थाई ऑल टाइम बनाना चिकू. व्यावसायिक दृष्टिकोनातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत जावं ही अपेक्षा करतोय. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बघावा ही आशा करतोय. धन्यवाद. आम्ही रोगमुक्त कलम देत असल्यामुळे व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नवीन पीक प्रणाली व्यावसायिक शेती क्रांती बायोटेक घेऊन आलेत आपल्या दारी.